एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा अखंड हरिनाम सप्ताहच हे 51वे वर्ष आणि या 51व्या वर्षातली ही काल्याची कीर्तन सेवा बाळ क्रीडा प्रकरणातील अभंग आहे। कारण बऱ्याच वर्षांपासून आपण इथे काल्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत आलेलो आहोत। एक पवित्रम पवित्रो वा मंगलानांच मंगलम। तांबे महाराज इथे जरा बसायला इथे बॅग काढ मागे ठेव नाही तिकडे बाहेर पलीकडे सर तुम्हाला उठवले याचं कारण आहे गाय ब्राह्मण साधू संत आणि देव हे नेहमी आपल्या उजव्या अंगाला असावेत। हो हे शास्त्राचं कारण आहे। एखाद्या कार्याला जर तुम्ही निघाले काही माणसांना घाई असते गाई जर रस्ता क्रॉस करत असेल ना डावीकडून उजवीकडे जात असेल तर तिला जाऊ द्यावे म्हणजे आपली ती उजव्या अंगाला जाते आणि आपण जातो त्यावेळेला आपलं कार्य सिद्धीला जातं। पण काही ॲक्सिलेटर लवकर दाबीतात आणि गाई पास व्हायच्या अगोदर जाते नाथाबा घोटाळा होतो। साधी गंमत आहे आणि म्हणून जुनी लोक आता ते पाहायला मिळणार नाही तुम्हाला कधीच नाही पाहायला मिळणार। रस्त्यानं जाताना एखादी डोक्यावर कळशी किंवा हांडा घेऊन येणारी बाई आता दिसणार नाही कारण नळ घरात गेले बरोबर आहे ना। त्यावेळेला शुभ कार्याला तुम्ही निघालात आणि एखादी महिला जर तिकडून पाण्याचा हांडा घेऊन जर चालली असेल आणि एखाद्या चांगल्या कार्याला जर माणूस निघाला तर तो थांबत होता काय करत होता त्यात पैसे टाकायचं हांड्यात पैसे का बरं चांगला असतो काय म्हणायचा तो शुभ असतो। भरलेली खेप लागली एखादी लेकुळवारी महिला जर भेटली महाराज गरोदर असणारी महिला जर भेटली तरी ते शुभ असतं। एखादं मुंगूस आडवं गेलं ते म्हणायचं पहिलं मुंगसा मुंगसा तोंड दाखव मुंगसा मुंगसा तोंड दाखव आणि अजूनही पहा तुम्ही रस्त्यानं त्या मुंगसाला एक खोड आहे आणि सिंहाला एक खोड आहे गुरुजी तो थोड्या अंतरावर चालतो मुंगूस आणि सिंह आणि मग माग वळून पाहतो एक इथून जर ते आशिष पर्यंत गेलं ना मुंगूस ते डायरेक्ट जाणार नाही तिथपर्यंत ते तिथपर्यंत जाणार थांबणार आणि माग पाहणार तिथपर्यंत एवढ्या अंतरावर जाणार फार नाही 10-15 फुटाच्या अंतरावर जाणार तुम्ही अभ्यास करा कधी ते पुढे जाणार आणि माग पाहणार। सिंह रस्त्यानं चालल्यावर आपल्या मस्तीत चालत असतो जंगलामध्ये आणि थोडासा पुढे गेला का परत तो माग पाहत असतो आणि म्हणून त्याला सिंहावलोकन म्हटलेलं आहे। सिंहासारखं अवलोकन करा तुम्ही तसे सिंहासारखे जगाल। काय अवलोकन करायचे आपण आपला मागच्या भूतकाळाकडे अवलोकन करत चला मी कोण होतो इथपर्यंत कसा आलो कोणामुळे आलो याची जाण ज्यानं ठेवली तो आयुष्यात कधी अपयशी होत नाही म्हणून विसरली तया थोर झाली याला सिंहावलोकन म्हणावं। या काही शुभ गोष्टी आहेत महाराज काही शुभ गोष्टी आहेत। विठाला 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 ईदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. या अभंगावर मी पहिला इथं बोललेलो आहे आणि मला आठवते मी 10 अवतारांचं आपल्या जीवनाच्या 10 दशा सांगितलेल्या होत्या. आईच्या गर्भापासून तर माणूस मरेपर्यंत. आईच्या गर्भामध्ये जेव्हा आपण येतो तिथून आपल्या ज्या दशा सुरू होतात. दश म्हणजे 10. आणि ज्यांनी श्रवण केलं असेल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचे 10 अवतार गणले गेलेले आहेत आणि श्रीमद भागवताचे त्याचे 24 अवतार आहेत. ज्यांनी आता कथा वाजवल्या असतील गायल्या असतील. किती अवतार? 24 आहेत. इकडे किती आहेत? 10 आहेत. आणि त्या 10 अवतार आणि त्या 10 कथा त्या व्यथा त्या दशा आहेत. थोड्याच्या पुढे सरा माग म्हातारे दाबून जातील सगळ्या. विठाला 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 आणि हेही मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कोणाला आठवत असेल तर नीट बघा. नाथाबा माऊली तुमच्या किती ध्यानात राहिले ते मला माहित नाही. पहिला अवतार आहे. चला पटापट बोला बरं का. आपल्याला 11:30ला कीर्तन संपवायचे म्हणजे संपवायचे. कारण मी आज खायला उशीर नाही करणार. नाही तर मग ते खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख असं नाही ते. पहिला अवतार मत्स्य. दुसरा आवाज येऊ द्या ना जरा खालून. कच्छ. तिसरा वराह. चौथा नरसिंह. 5वा वामन. 6वा परशुराम. 7वा राम. 8वा कृष्ण. 9वा म्हणूनच विचारलं तुम्हाला. बौद्ध अवतार नाही, गौतम बुद्ध. बुद्ध आणि बौद्धात फरक आहे. बौद्ध संप्रदाय बुद्ध अवतार आहे. किती झाले? 9. आणि अजून होणारा आहे तो कोणता? कल्की. कल्की कुठं होणार आहे? धामणीच्या लोणीच्या मध्ये. कुठं होणार आहे? उत्तर प्रदेशामध्ये सीतापूर तालुक्यामध्ये संबल गावामध्ये विष्णू शर्मा नावाच्या घरी भगवंताचा कल्की अवतार आहे. हे स्पष्ट उत्तर श्रीमद भागवतामध्ये. अजून किती वर्षांनी? मी रात्री सांगितलं कलीचं पहिलं चरण चालू आहे आणि शेवटच्या 4थ्या चरणात होणार आहे. महाराज तोपर्यंत गुरुजी बाकीच्यांना म्हणा पाहिजे तेवढ्या मजा मारून घ्या. पण कल्की अवतार होईल त्यावेळेला मात्र सगळं. आणि मग आईचे मी तुम्हाला आठवण करून देतो. ह्या 10 अवताराच्या दशा कशा आहेत. आपल्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा गर्भ असतो त्यावेळेला तो 2 ते 3 महिन्याचा गर्भ असतो. भगवंताने अवतार का घेतलेत? आहे विष्णू. सगळे अवतार कोणाचे? विष्णू. बरं काही नाही बा थोडासा सुज्ञ बनान पटापट चला ऐकत. मग राम अवतार मनुष्याचा आहे, कृष्ण अवतार मनुष्याचा आहे, वामन अवतार मनुष्याचा आहे, परशुराम अवतार मनुष्याचा आहे, गौतम बुद्धाचा अवतार मनुष्याचा आहे. बाकीचे अवतार माणसाचे का घेतले नाही? जनावरात का गेला? पादमी. बर हे अवतार जर विष्णूचे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय रामकृष्ण नामी हे दोन्ही साजे. 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 हृदय मंदिरी स्मरावा. हृदय मंदिरी स्मरावा. हृदय मंदिरी स्मरावा. आपुलिया बड करा सोडवण. आपुलिया बड करा सोडवण. आपुलिया बड करा सोडवण. आपुलिया बड करा सोडवण. अवतार 10 ज्ञानेश्वर महाराजांनी कितींचं स्मरण करायला सांगितलंय? फक्त 2. मग निवाडा का केला? रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. याच एकमेव कारण आहे महाराज
ज्ञानेश्वर महाराजच त्याच अवतारातले, विष्णूचाच अवतार आहे. महाविष्णूचा अवतार, रामाचा अवतार कोणाचा? विष्णूचा. कृष्णाचा अवतार कोणाचा? विष्णूचा. बरं असं कधी पाहिले का तुम्ही? माशाचा अवतार, मत्स्य अवतार कोणाचा आहे? अरे मत्स्य अवतार कोणाचा आहे? विष्णूचाच आहे. मग एखादा माळकरी असा पाहिला का किसन महाराज मत्स्य 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 जप करायला काय हरकत आहे? कच्छ 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 वराह नाही महाराज. हे बाकीचे कृष्ण आणि राम जर सोडला तर हे बाकीचे अवतार सगळे कर्म प्रधान आहेत आणि राम आणि कृष्ण हे दोन्ही अवतार भक्ती प्रधान आहेत. बाकीचे अवतार कार्य कारण संपलं, अवतार संपवला. आणि राम आणि कृष्णानं कार्य संपल्याच्या नंतर अवतार नाही संपवला. भगवान राम, मी कालही सांगत होतो तुम्हाला, भगवान राम विश्वामित्रांबरोबर गेले त्यावेळेला किती वर्षाचे होते? काल सांगितलं ना मी, किती वर्षाचे? 15. आणि त्याच वर्षी भगवान रामाचा विवाह झालाय. भगवान रामाचं विवाहामध्ये वय होतं 15 वर्ष. स्कंद पुराण पहा आणि पद्मपुराण पहा. भगवान रामाचं विवाहामध्ये लग्नामध्ये वय होतं 15 वर्षाचं आणि सीतामाईचं वय होतं 6 वर्षाचं. सीतामाईचा विवाह 6व्या वर्षी झालेला आहे. आणि ही पद्धत आजही उत्तराखंडामध्ये तिकडे राजस्थानकडे चालू आहे. आम्ही त्या आपल्याकडे जी लादीचं काम केलं ते बद्री होते, त्याच्या पोरांच्या आम्ही लग्नाला गेलो होतो. छोटी छोटी, हो 5-5, 6-6, 7-7 वर्षाच्या पोरांची लग्न होतात. आणि ती मुलगी लग्न होऊन बापाच्याच घरी राहते आणि जेव्हा उपवर होते संसार करण्याजोगी नंतर ती मालकाच्या घरी जाते. अजूनही तिकडं लहान लहानांचे मुलं विवाह होतात. 18चा नियम आपल्याकडेच आहे, तिकडं नाहीये. आज तागायत नाही. त्याच्यानंतर 12 वर्ष भगवान राम विवाह झाल्याच्या नंतर अयोध्येमध्ये राहिले. आणि 12व्या वर्षाच्या नंतर भगवान रामाला वनवास कैकेयीनं मागितला. 15 आणि 12, 15 वर्षात लग्न झालं. 12 वर्ष नंतर अयोध्येत राहिले. किती झाले? 27. त्याच्यानंतर वनवासाला गेले 14 वर्ष. किती झाले? 41 झाले. आणि भगवान रामाचा राज्याभिषेक 41व्या वर्षी झाला वनवासाहून आल्याच्या नंतर. त्याच्यानंतर भगवान राम किती दिवस राहिले? अरे 11,000 वर्ष राहिले. ते स्पष्ट पुरावा आहे कैलास महाराज. भगवान श्रीकृष्ण मथुरे जन्माला आले, गोकुळात गेले. 6 वर्षाचे होता तेव्हा त्यांना पुतना मारायला गेली. 6 दिवसाचे. तिसऱ्या वर्षामध्ये ते रांगत होते. आणि रांगत असताना एक दिवस त्यांना यशोदा मैयानं ओखळाला बांधलं होतं. लक्षात येतं ना सगळ्यांच्या? आणि म्हणून त्याने विचार केला, या सगळ्या जगाचा गाडा मी ओढतोय, मला ओखाळ वाढते का म्हणून पाहावा, म्हणून थोरा रेटा दिला. बर त्या उखळालाही माहितीये ना आहे का तो लातोंकी देवता बातोंशी मानतीये. ते त्याच्या मागं निघालं. बांधलं होतं कमरेला आणि उखळ बांधलं होतं माग. तो पुढे गेला आणि पुढे गेल्याच्या नंतर अंगणामध्ये 2 झाडं होती अशी बेचकळीची. यमलार्जुन नावाची झाडं आहेत ती 2. हे कुबेराचे पुत्र आहेत. एकदा मंदाकिनी नदीमध्ये काही ऋषी स्नान करत असताना त्या ठिकाणी त्यांना तो मिळालेला नंग अवस्थेमध्ये, मी काल परवाही सांगितलं होतं, इथं बोललो होतं का कोणा ठाऊक, आता काय खाल्लं ध्यानात तरी काय राहते. हो, माणसानं पाहुणा जरी गेला आणि किती आपत्ती आली तरी त्यांनी नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नये, कितीही पक्का बाथरूम असला तरी. नाही तर त्यांना काही लहरतं आपल्याला, कुठं आता हे अंडरपॅन्ट युवाल्या वागविता. नग्न स्नान केलेल्याला जेवढा दोष लागतो तेवढा कोणालाच लागत नाही महाराज. आणि म्हणून त्यांनी शाप दिला होता
का तुम्ही सुद्धा असे नागवेच्या नागवे खडेच्या खडे उभे राहाल. झाडांना कपडे नसतात म्हणून ते यमलार्जुन नावाचे 2 वृक्ष होते. पण कृष्णाच्या माध्यमातून तुमचा उद्धार होईल. कथा फार मोठी आहे, मी कामापुरती सांगतो. आणि कृष्ण इकडून शिरले, मधून रस्सी गेली आणि इकडून आल्या उखाळा अडकलं त्याला. ध्यानात आलं ना आपल्या? उखळा अडकलं आणि परत एकदा कृष्णाने थोडासा ताण दिला आणि ताण दिल्याच्या नंतर ती दोन्ही झाडं उन्मळून पडली. एक झाड इकडून पडलं आणि एक इकडून पडलं आणि मध्ये कृष्ण पडले. कृष्णाच्या दोन्ही बाजूला ती झाडं. त्याच्यातून 2 दिव्य पुरुष निर्माण झाले. भगवान श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि आपल्या कुबेर नगरीकडे ते निघून गेले. त्यांचा उद्धार करण्यासाठी आलेले होते. वयाच्या 5व्या वर्षी मी ती रांगण्याच्या नंतर चालायला लागले. चालायला लागल्याच्या नंतर आता थोडे थोडे पळायला लागले. त्यावेळेला गोकुळामध्ये त्यांनी गोपाळांना बरोबर घेऊन चोऱ्या केल्या. वयाची 5 वर्ष पूर्ण होत असताना, वयाची 5 वर्ष पूर्ण होत असताना भगवान श्रीकृष्णाची गाऱ्हाणे घेऊन अनेक गवळणी यशोदा मैयाकडे येत होत्या. हे सगळ्यांना माहिती आहे. बस तरी पण यशोदा मैया कोणाचंही गाऱ्हाणं मान्य करत नव्हती. याच कारण आहे महाराज, कुठल्याही आईला आपलं पोरग शाजूकच वाटतं. पण जेव्हा पोलीस स्टेशनतून 80 नोंदलेली येते मग कळत का गुन्हेगार आहे वाटतं. तोपर्यंत गावातल्यांनी किती सांगू द्या पोरगा असं नाही माझं नसल, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. यशोदा मैयाला सांगितलं पण यशोदा मैयानं कोणाचंही गाऱ्हाणं ऐकलं नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाळसगुण गुणाचे ताने घे, बाळसगुण गुणाचे ताने, बाळसगुण गुणाचे ताने गे, बाळसगुण गुणाचे ताने. दिसते गोचिरवाणे, दिसते गोचिरवाणे, दिसते गोचिरवाणे, दिसते गोचिरवाणे. काय सांगता राणी गोकुळ जाणारे, काय सांगता राणी गोकुळ जाणारे. गोकुळ जाणारे, काय सांगता घराने हो गोकुळ जाणारे. याचा अर्थ 5 वर्षाचं पोरग खोड्या करत नाही असं समजू नका. 5 वर्षाचं पोरग इमानदारीत अभ्यास ज्याचा असेल त्याला माहिती आहे महाराज. 5 वर्षाच्या वयामध्ये दोघा पोरांनी देवाला 2 अवतार धरायला लावलेत. 5 वर्षाचा प्रल्हाद आहे त्यावेळेला त्याने नरसिंहाचा अवतार देवाला धरायला लावलाय. आणि 5 वर्षाचा ध्रुव आहे त्यानं देवाला अवतार धरायला लावला आणि आढळपद प्राप्त करून घेतले. कितव्या वर्षात? 5. आणि आपण म्हणतोय अजून त्याला काय कळते, अजून त्याला काय कळते. इमानदारी सांगू टॅली करायची का 10 मिनिटात? इथं 70-80चा म्हातारा उठवा आणि त्याच्याकडे एक मोबाईल द्या आणि 2-3 वर्षाच्या पोराकडे एक मोबाईल द्या. शान कोण आहे? आमची मुक्ताबाई जेवढा मोबाईल चालवेल तेवढी मी सुद्धा नाही, गुरुजी नाही चालू शकत. का चालवतील? नाही चालवणार महाराज. किशन महाराज तुम्हाला तर नाही जमायचा. तुमचा आता तरी याचा स्किनचा आला. मी आतापर्यंत तो बटनाचाच पाहत होतो. घेतला का दिला कोणी? महाराज बरीच लोक असतात असं ना, एखाद्याचं महाराजावर एखाद्या किंवा एखाद्याबद्दल प्रेम जोडलं ना महाराज, हो नाही म्हणते महाराज आता हे माझ्याकडे सुद्धा आमचे ते गोळेकर म्हणणे, मी नको नको म्हणलं. अरे मला ते नको आहे, ते भानगडीच नको, हे एवढं नाही म्हणले राहू द्याच महाराज. पण ते अजूनही ऑपरेट करता येत नाही. हो आलेला घेता येतून करता येतो एवढंच आहे. फक्त व्हॉट्सअप पाहता येतोय. काय म्हणले का मला हाय करा, मला अजून हाय करता येत नाही. इकडं आयुष्यभर हाय हाय झाली माझी ना, आणखीन कुठं हाय करता, काय त्याला हायला करता. आता एक काल परवा तुम्हाला पटणार नाही, आता ती फॉर्च्युनर माझ्याकडे आलेली. आता ते आमचे सारोळचे आमचे नवले म्हणून आहेत, त्यांनी त्यांच्याकडे अशा जवळजवळ 9-10 गाड्या आहेत. म्हणले महाराज आता तुमची लईच गाडी जुनी झालेली आहे, लांब लांब जायला लागते, जरा आरामशीर गाडी पाहिजे. म्हणली ही घेऊन जा. महाराज एखादा बाप
पुरीचं लग्न कोटी रुपये खर्च करून देतो महाराज, तो मोकळा होतो खरा आहे, त्याला वाटतं त्याचंही भलं होईल, पण महाराज ज्यांनी पोर करून आणली त्याला विचारा ते कायमचं अडकत येते नाही अडकते. हा हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. आमचे नाथबा म्हणतील तुम्हाला काय अनुभव आहे? अहो तुमच्या सगळ्यांचा अनुभव मला माहिती आहे म्हणून तर नादी लागलो नाही. विठाला 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 बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने गे, बाळ दिसतय गोजिरवाने, का सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवणी याची गोटी गे, तुम्ही लपवणी याची गोटी, लागता गयाचे पाठी गे, लागता गयाचे पाठी, तुमची एवढीच रीत खोटी गे. आहे ना काय सांगितलं? तुम्ही लपवणी याचा भवरा गे, तुम्ही लपवणी याचा भवरा, आळ घेता शारंग धरा गे, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे खिंडीतल्या नारी. 12 घरच्याच आहेत ना या, एकही मान्य. आणि मग यशोदा मैयानं ते मान्य केलं आणि एक दिवस त्याला सांगितलं कृष्णा मी आता सगळ्यांची गारहाणी ऐकून ऐकून आशिष महाराज यशोदा मैया कंटाळली आणि यशोदा मैया कंटाळल्याच्या नंतर तिनं एक दिवस कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे. तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कोणाचं वासरू आहे? हा विनायक महाराज, विनायक महाराज. जाडीच घालाय सुरुवात केली. पोरा करता नाही त्याच्या आई बापा करता एकदा टाळी वाजवा.
मी म्हणत नाही महाराज, तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता माता पिता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता दुनिया हिता डोळे जागता दुनिया हिता डोळे जागता हिता डोळे जागता दुनिया हिता डोळे जागता माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची हे भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतम संस्कृतीस तथा. ही संस्कृती पाहिजे महाराज. आणि हे संस्कार आपल्या लेकरांवर ज्यानं त्यानं करायचे असते, ती आई बापांची जबाबदारी असते. हो, बाकीचे करतील काही. आता बऱ्याच वेळेला तुम्ही आपल्याजवळ शिकवत नाहीत. आणि एक अजून मी तुम्हाला गंमत सांगतो महाराज, तो खरंच तयार होईल. म्हणजे एक आता थोडस ठीक आहे, लहानपणी तुम्हाला पटणार नाही. इथं आता गुरुजी आहेत, गुरुजींच्या फार जवळचा संबंध आहे. जेव्हा हरिहर स्वामी आपल्या अवसरीचे सगळ्यांना माहिती असतील, ते जेव्हा छोटे होते आणि असंच त्यांचं कौतुक होत होतं त्यावेळेला महाराज, त्या व्यासपीठावर मी आज तुम्हाला माऊलीला साक्षीला ठेवून सांगतो, ते जगनशेठ शिंदे होते बा त्यावेळेला. ते घेऊन त्यांना बदलापूरला आलते. स्वामीजी गेलेले होते त्यावेळेला, त्यांचं देहावसन झालेलं होतं. आम्ही तिथे होतो. नेटकाच मी कीर्तन करायला लागलेलो होतो. आणि ते म्हणले याला मुंबईला कुठेतरी कार्यक्रम होता, लोक त्यावेळेला त्याचा गौरव गुणगौरव करत होते. पण महाराज, आपली स्वतःची स्तुती आणि आपला गौरव हे गोड पदार्थ खाल्ल्यासारखे त्यांनी डायबिटीसच होते. आणि तो डायबिटीसचा एकदा रोग लागला का तो मरेपर्यंत जात नाही. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान रामानी हे जगाला दाखवून दिलेलं आहे. नीट ऐका. ज्ञानेश्वर महाराजांचंच उदाहरण घ्या ना. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांगदेव, तरीही जन्मताच ज्ञानी असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा निवृत्ती दादा गुरु करावे लागले. ज्ञानेश्वर महाराजांचंच काय, भगवान श्रीकृष्ण भगवंताचा अवतार, ज्याच्या श्वासातून वेद निर्माण झालेत, त्यालाही उज्जैनला जाऊन सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकावं लागलं. आणि 14 ब्रह्मांडांचा नायक असलेल्या माझ्या रामाला सुद्धा वशिष्ठांच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं. आणि म्हणून गुरुग्रही गेल्याशिवाय कोणीही आज विश्वाच्या पाठीवर तयार झालेला नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो, आपण घरातल्या घरात बरीच तयार करतो, पण ती त्या योग्यतेला त्याच्यावर रजिस्टरचा स्टॅम्प पडत नाही. हो, आणि स्टॅम्प शिवाय त्याला अधिकृत म्हणता येत नाही. विठाला विठाला विठाला. मी स्पष्टपणाने त्यांना सांगितलं होतं, आपल्या हरिद्वारला काही आश्रम आहेत, आपण त्याला हरिद्वारला ठेवू. पण गंमत अशी झाली ती महाराज, निहूनही घातलं होतं हरिद्वारला. पण तिथलं इथं आता ही लोकांनी ही सगळी सुविधा उचलून घ्यायची, हो, फार तोंडात घास घालायची, एवढी सवय इथं लागलेली. आश्रमातले नियम पाळणं कठीण व्हायला लागलं. ते रिटर्न आले पुन्हा. आणि नंतरची काय अवस्था झाली ती मी ती डोळ्यांनी तुम्ही पाहिली असेल सगळ्यांनी. मला काही त्याच्यात जास्त बोलायचं नाही. याचा अर्थ आहे महाराज, एखाद्याच्या आयुष्याचं आपणच वाटोळं करतो, त्याचं अधिक कौतुक केल्याच्या नंतर मर्यादेपेक्षा हदसे ज्यादा नाही पाहिजे. त्याच्या आयुष्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा. तो चांगला गुणवान व्हावा आणि त्याच्या हातून चांगला परमार्थ घडून घ्या. तुम्ही चांगला घ्या. परंतु एक आहे, फार पोरग एखादं आईबापानं गुणी आहे. तर एक अभंग होता, मला नाही आठवणार महाराज तो आता, काहीतरी होतं कोणाचं एक अभंग बा, ते काय सोन्याची सुरी असली म्हणून काय ती मारून घ्यावी काय नाही, काहीतरी आहे ना. डोंगरापर्यंत मुळा सगळं खावा. आता हे आगंतुक आलेलं असं होतं. ते तुला आठवत असेल कदाचित, त्या धोंडकरवाडीला आहे ना, धोंडकरवाडीला त्या वडचं ते बाबा म्हणायचे बघ. ते बाबा, ते काळगेले बाबा असायचे, वारकरी होते ते. हा, जाऊ दे, ते काल पैठण नाही माझं असं झालं होतं. ते
विठाला विठाला. मला एवढं सांगायचं होतं, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णाचं वय चाललंय आपलं. आणि मग वयाची 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला त्यावेळेला शाळेमध्ये घातला. त्यावेळेची शाळा होती गाई गोपाळ सवंगडी वणा. गाई चारायला गेले, कोणाच्या घरी जायचं नाही, खबरदार कृष्णा. आणि मग गाई, अजूनही तुम्ही जा, मथुरेला जा, काशीला जा. आता काशी वगैरे ही मोठी गल्ल्या केल्यात, तो भाग वेगळा. पण छोटी छोटी गल्ल्या असायच्या, छोट्या गल्ल्या, छोट्या. आणि त्या गल्लीतून त्या गायी जायच्या. गोकुळातून पुढे निघाल्या का कृष्ण मागा असायचा, बलराम दादा मागा असायचा, बाकीचे गोपाळ मागा असायचे. आणि काही गोपाळ गायींच्या पुढे असायचे. म्हणून आजही तुम्ही आपल्या कारखान्यावर असतील, इकडं असतील, तिकडं बा, तिकडच्या ज्या गायी आहेत ना, आपल्या इकडच्या गायी मागून हाकलायला लागतात, पण तिकडच्या गायींचा गडी पुढं चालतो आणि त्या गायी मागून चालतात. बरोबर आहे ना? त्या गायी मागून चालतात, त्यांना सवय. आणि मग त्या गवळणींकडे जायचा बंद झाला. आणि बंद झाल्याच्या नंतर महाराज त्या सगळ्या हवालदिल झाल्या. अरे आपण करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. हो. आणि मग कृष्ण त्या गल्लीनी चालला का, त्या गवळणीत अंगणात उभ्या राहायच्या, अंगणात. आणि इकडे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, सरळच्या सरळ सरळ बघायचं. आणि मग त्या गवळणी म्हणायच्या, कृष्णा, ए कृष्णा, एकही नाही दोनही नाही, ए कृष्णा. काहीच नाही. आणि मग कधीतरी बऱ्याच जणींनी त्याला विचारलं, कृष्णा कृष्णा, अरे घरी काय येत नाहीस तू आता? मला आईनं ताकीद केली, घरी कोणाच्या, मी कोणाच्याही घरी येणार नाही. मग त्या अंगणात उभ्या राहायच्या. आणि अंगणात उभ्या राहून मग म्हणायच्या, नाही ना घरात यायचं तुला, नाही ना घरात यायचं तुला. मग एक काम कर ना, एक काम कर ना, आज मेरे अंगना में, आज मेरे अंगना में नंदलाल आओ गोपाल, दर्शन की प्यासी आज मेरे अंगना में, आज मेरे अंगना में आओ नंदलाल आओ गोपाल, दर्शन की प्यासी मेरे अंगना आओ गोपाल, दर्शन की प्यास लगे, दर्शन की प्यास लगे। गौरी गौरी मटपन में गौरी गौरी गोदन को, गौरी गौरी मटपन में गौरी गौरी गोदन को, प्यारो जमायो नंदलाल, प्यारो जमायो दहीलाल, दर्शन की प्यास आज मेरे अंगना में, आज मेरे अंगना में आओ नंदलाल आओ गोपाल, दर्शन की प्यास लगे, दर्शन की प्यास तुला घरात नाही यायचं, एक काम कर ना मग, आज मेरे अंगना में, आज मेरे अंगना में आओ नंदलाल, दर्शन की प्यासी गुजरिया श्याम, कौरी कौरी मटकन में गौरी गौरी गोधन को. अरे याचा अर्थ काय? कोऱ्या कोऱ्या मडक्यांमध्ये पांढऱ्या पांढऱ्या गाईच्या दुधाचं दही लावलंय. हे काय महाराज? कोर मडक फक्त 2च ठिकाणी वापरलं जातं, एक दही हंडीला आणि दुसरं आम्ही जातो आमुच्या. तिसऱ्या ठिकाणी कोऱ्या मडक्याचं काय काम नाही का? नाही. कौरी कौरी मटकोन में गौरी गौरी गोधन को, पांढऱ्या पांढऱ्या गायींचं दूध लावलेले दही झालंय. महाराज या पांढऱ्या गायी कोण आहे? पांढऱ्या गायी ह्या भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती ही धवल आहे. आणि म्हणून तुम्ही रामानंद सागरांनी केलेलं रामायण पहा आणि महाभारत पहा. राजा पंडू गेल्याच्या नंतर कुंतीच्या अंगावर आणि राजा दशरथ गेल्याच्या नंतर कैकेयी, कौसल्या आणि सुमित्रा यांच्या अंगावर साड्या कोणत्या पाहिल्यात तुम्ही? पांढऱ्या साड्या आहेत.
मी मागच्या कीर्तनात सांगितले, कोणाला आठवत असेल, स्त्रीला 2 रूप असतात. जोपर्यंत तिचा पती आहे तोपर्यंत ती सुवासीन असते आणि नंतर पती गेल्यावर ती विधवा असते. आता धरणीला सुद्धा 2 रूप आहेत. धरणीला सुद्धा 2 रूप आहेत. पावसाळ्यामध्ये तिला सुवासीन असते आणि उन्हाळ्यात ती विधवा असते. तिच्यावरचा सगळा मळवट गेलेला असतो. आता आपल्याकडे पाणी आहे म्हणून ठीक आहे, जरा खाली मराठवाड्यात जाऊन पहा, सगळा मळवट गेलेला आहे, सगळा काही नाही राहिलेला तिथे. याचा अर्थ ती हिरवळ तिच्याकडची सगळी गेलेली आहे. आणि म्हणून कौरी कौरी मटकन में गौरी गौरी गोधन को, न्यारो जमायो नंदलाल, न्यारो जमायो दहीलाल, दर्शन की प्यासी गुजरिया श्याम. मी आईला वचन दिलेलं, मी कोणाच्या घरी जाणार नाही, मी येणार नाही, मान सुद्धा फिरवली नाही.